आता बघा गौरी गणपती येत आहेत, तर यासाठी आपण ही जी कापसाची वस्त्रमाळ आहे ती गौरीला आणि गणपतीला दोन्हीला सुद्धा बनवली जाते। तर ही माळ बनवण्याची योग्य पद्धत आपण पाहणार आहोत की ज्याने आपली माळ आहे ती पूर्ण एकसारखी दिसते आणि तुम्ही कशीही याला हाताळलं तरी ती अजिबात तुटत नाही। तर यासाठी काय करायचं आहे, तुम्ही आता आपण काय करतो की डायरेक्ट मोठा धागा घेतो, म्हणजे हा जो कापूस आहे तो एकत्र करतो आणि नंतर माळ बनवतो। तसं न करता काय करायचं, हा जो कापूस आहे थोडा थोडा घ्यायचा आणि तो असा व्यवस्थित असा जास्त याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि असं एकावरती एक ते ठेवून परत असं आपल्याला बघा हाताने अशा छोट्या छोट्या याच्या ह्या वाती म्हणू शकता, हे असं आपल्याला सुरुवातीला बनवून घ्यायचं आहे। तर बघा अशा पद्धतीने कॉटन घ्यायचा आणि थोडासा कॉटन घ्यायचा आणि तो जास्त फुलवून घ्यायचा, असं बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। करी एकावरती एक असा तो ठेवत जायचा आणि नंतर दोन्ही साईडनं आपल्याला असं करून घ्यायचं आणि मध्यभागी ते एकसारखे होण्यासाठी थोडंसं हातावरती तुम्ही असं हलक्या हाताने अगदी फिरवून घ्यायचं आहे। म्हणजे काय होतं की ह्या ज्या आपण बनवतोय वस्त्रमाळ ती पूर्ण एकसारखी दिसते। बघा अशा पद्धतीने सर्व आपल्याला सुरुवातीला तयार करून घ्यायचा आहे आणि नंतर जॉईन करण्यासाठी आपल्याला असा थोडासा कापूस आहे तो अगदी थोडासा असा काढून ठेवायचा आणि ह्या ज्या दोन मणी आहेत किंवा आता हे काय म्हणू शकता तुम्ही, वाती म्हणा, तर असं घ्यायचं आणि दुधाचा हात लावायचा आणि थोडासा कापूस एक्स्ट्रा जो वरचा आहे तो याला नक्की लावायचा, म्हणजे ही जी माळ आहे ती अजिबात मधून तुटत नाही। बघा अशा पद्धतीने अगदी थोडासा किंचितसा कॉटन घ्यायचा आहे, म्हणजे कापूस आपल्याला, आणि दुधाच्या मदतीने हे लावून घ्यायचं आहे। दूध सुकल्यानंतर ते त्या ठिकाणी अगदी कडक होतं, ते अजिबात निघत नाही। तर प्रत्येक ठिकाणी असं आपल्याला हा कापूस लावून घ्यायचा आहे। तर दूध लावायचं आणि नंतर कापूस। तर पूर्ण माळ जर तुम्ही या पद्धतीने बनवली तर ती माळ बघा अशी एकसारखी दिसते आणि तुटत अजिबात नाही। तर नंतर कुठं राहिलं असेल तर तिथं तुम्ही एकसारखं करून घेऊ शकता। तर अशा पद्धतीने कापसाची वस्त्रमाळ आपण बनवली तर ती गणपतीला किंवा गौरीला घातली तर बऱ्याच वेळा काय होतं की तुम्ही डायरेक्ट बनवली तर त्याचे धागे निघतात किंवा ते तुटत असते। तर अशा पद्धतीने बनवली तर ही माळ अजिबात तुटत नाही आणि याला मग तुम्ही असं मध्यभागी हळदी कुंकू लावून घेतलं तर ते अजून दिसायला छान अट्रॅक्टिव्ह दिसतं। तर नक्कीच ह्या वेळेला तुम्ही जर कापसाची वस्त्रमाळ बनवत असाल तर या पद्धतीने बनवून बघा आणि तुम्ही या अगोदर कशी बनवत होता ती सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा आपली ही जी कापसाची वस्त्रमाळ आहे ती अगदी एकसारखी बनवून झालेली आहे, तर दिसायला सुद्धा बघा किती छान दिसते। तर वस्त्रमाळ बनवण्याची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली ती सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा।